नमस्कार मित्रांनो, हनीबीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आरोग्य आणि किचनशी संबंधित काही खास किचन टिप्स ज्या प्रत्येक घरात उपयोगी पडतात. या टिप्समुळे तुमचे काम सोपे होईल आणि आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या टिप्स खूपच उपयोगी आहेत. नंबर 1, सकाळी कोमट पाणी पिण्याची सवय लावा. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीर ताजेतवाने वाटते. काही लोक त्यात लिंबू किंवा मध घालूनही पितात. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि दिवसाची सुरुवात फ्रेश वाटते. नंबर 3, भाज्या आधी धुवा मग कापा. अनेक जण आधी भाज्या कापतात आणि मग धुतात, पण त्यामुळे भाज्यांमधील पोषक घटक कमी होऊ शकतात. म्हणून नेहमी भाज्या आधी स्वच्छ धुवून मग कापाव्यात. नंबर 3, लोखंडी कढईचा वापर. लोखंडी कढईत बनवलेली भाजी किंवा पोळी शरीरासाठी चांगली मानली जाते. विशेषतः महिलांसाठी आयर्न महत्त्वाचे असते. त्यामुळे आठवड्यातून काही वेळा लोखंडी भांडी वापरावीत. नंबर 4, फ्रीजमध्ये लिंबू कसे ठेवावेत. लिंबू पटकन सुकतात, त्यामुळे त्यांना फॉईल किंवा पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास ते जास्त दिवस ताजे राहतात. नंबर 5, रिकाम्या पोटी जास्त चहा घेणे टाळा. सकाळी उठल्यावर लगेच खूप स्ट्रॉंग चहा पिण्याऐवजी आधी थोडे पाणी किंवा हलके काही खावे. यामुळे पोटाला त्रास कमी होतो. नंबर 6, कोथिंबीर ताजी ठेवण्याची ट्रिक. कोथिंबीर धुवून पूर्ण कोरडी करून टिश्यू पेपरमध्ये ठेवली तर ती अनेक दिवस ताजी राहते. त्यामुळे रोज नवीन कोथिंबीर आणण्याची गरज पडत नाही. नंबर 7, जेवण शांतपणे करा. घाईघाईने जेवल्यास पचनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवताना व्यवस्थित चावून आणि शांतपणे जेवण करावे. नंबर 8, तांदूळ धुतलेले पाणी फेकू नका. तांदूळ धुतलेले पाणी झाडांना घातल्यास झाड छान वाढतात. काही लोक ते केसांसाठी वापरतात. नंबर 9, रात्री हलके अन्न खा. रात्री खूप तेलकट किंवा जड पदार्थ खाल्ल्यास झोप नीट लागत नाही. त्यामुळे रात्री हलके आणि साधे अन्न खाणे नेहमी चांगले असते. नंबर 10, आले आणि लसूण वापरा. आले आणि लसूण हे जवळपास प्रत्येक स्वयंपाकात वापरले जाते. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि घरगुती स्वयंपाक अतिशय स्वादिष्ट लागतो. नंबर 11, उरलेली पोळी वापरण्याची आयडिया. उरलेल्या पोळ्या कधीही फेकू नका. त्या तुपात भाजून त्यावर मसाला टाकून कुरकुरीत स्नॅक्स तयार करू शकता. नंबर 12, जास्त गरम चहा पिऊ नका. खूप गरम चहा किंवा कॉफी वारंवार पिणे टाळावे. थोडे कोमट झाल्यावर पिणे नेहमी चांगले असते. नंबर 13, दही नेहमी ताजे खा. घरचं ताजं दही चवीला आणि आरोग्यासाठी दोन्हीही चांगले असते. उन्हाळ्यात तर दही खूप उपयोगी ठरते. नंबर 14, बेकिंग सोड्याने सिंक साफ करा.
किचन सिंकमध्ये वास येत असेल तर बेकिंग सोडा आणि गरम पाणी वापरून स्वच्छ करा. सिंक स्वच्छ आणि फ्रेश राहते. नंबर 15, पुरेसे पाणी प्या. अनेक लोक दिवसभर कमी पाणी पितात, पण शरीरासाठी पुरेसे पाणी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे दिवसभर थोडे थोडे पाणी प्यावे. नंबर 16, फळे कापून जास्त वेळ ठेवू नका. फळे कापल्यानंतर लगेच खाणे चांगले असते. जास्त वेळ ठेवल्यास त्यांची चव आणि ताजेपणा कमी होतो आणि पौष्टिकताही नष्ट होते. नंबर 17, मसाले हवाबंद डब्यात ठेवा. मसाले हवाबंद डब्यात ठेवल्यास त्यांचा सुगंध आणि चव जास्त दिवस टिकते. नंबर 18, सकाळी भिजवलेले बदाम खा. रात्री भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्यास ते चावायला मऊ लागतात आणि अनेकांना ते आवडतात. नंबर 19, भाज्या जास्त शिजवू नका. भाज्या खूप वेळ शिजवल्यास त्यांचा रंग आणि चव बदलते. त्यामुळे आवश्यक तेवढ्याच शिजवाव्यात. नंबर 20, स्वच्छ किचन महत्त्वाचे. किचन रोज स्वच्छ ठेवल्यास काम करायलाही छान वाटते आणि स्वयंपाक करताना फ्रेशनेस जाणवतो. मित्रांनो, आजच्या टिप्सपैकी तुम्हाला कोणती टीप सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक, शेअर आणि हनीबीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.